जवळपास 1000 रुपयात कोंबडं जमीन. हा, 1200 रुपयामध्ये काय एक अंडा आता केवढा विकतो तू? 20 रुपयाला एक अंडा विकतो मित्रांनो. याचं वय बघा तुम्ही. शाळा करून कबूतर पालन, कोंबडी पालन, हे बघा असं या शेळ्या कोंबड्या बसलेल्या याच्यामध्ये अंडे देणारे असते. दिला असं नाही ना? खुडे का? आता अंड्यावर बसले की काय एखादी का नाही? सध्या नाही बसलेली का? इकडं अंड्यावर बसली. मित्रांनो नमस्कार. हे बघा आमचे मित्र आहेत शेख फखरुद्दीन यांच्याकडं आलेलो आहे आपण शेतामध्ये. त्यांचे चिरंजीव मुलगा. हे बघा काय काय पालन आहे त्यांच्याकडं. कबूतर पालन, शेळी पालन, आपलं सॉरी कोंबडी पालन. हे कबूतर दे ना, हे खोपा आहे का त्याचं? मित्रांनो 8 आहे आतमध्ये बघा. आणि केवढ्याला जोडी आणली बाबू? तो केवढ्याला जोडी आणलेली? जोडी 800-900 रुपयाला आणली. अरे बापरे. किती आणलेले तो? 2 आणले होते. 2च आणले ते? 2चे किती झाले आता? हे 2चे 6-7 झाले. 6-7 झाले? 6 झाले. बाप. अरे याला गिराईक भेटतं येतं का नाही मग? येतं, कोणी मागतं त्यांना. हा चांगली कमाई आहे याच्यात. हो. कोंबडे किती आणले तर? कोंबड्या आता पहिल्याच काही विकल्या. विकल्या काही आहे ना? 5-6 आणल्या होत्या. 5-6 एवढे पिल्ले तयार झाले. बसलेली आपल्याला करायचं इकडे आपल्याला कोंबडी पालन करायचं आहे. पण ही जाळी अशी की बनवून घ्यावं लागेल का? लईच घाण करते का? तुम्ही असं इतकं दर्शक कपवाना तर तुम्ही जाळी आतमध्ये कुत्र नाही येऊ शकत ना. नाही येणार कुत्र नाही, पण मुंगस नाही. रात्रीला असं कोंडून टाकत याच्यात. रात्रीचं कोंडून टाकायचं. दिवसभर राहतो मोकळ्या दिवसभर शेळ्याच्या आजूबाजूला कंपाऊंड मध्ये. उचडू चटकाते. पण मांजरीचं लक्ष द्यावं लागेल बाबा. मांजरीचं तुम्ही राहिले तर सोडत बस. हा राहिल्यावर जमत. बघा मित्रांनो आता कोंबडा केवढा येऊ? जवळपास 1000 रुपयात कोंबडा जमीन. हा, 1200 रुपयामध्ये काय एक अंडा आता केवढा विकतो तू? 20 रुपयाला. 20 रुपयाला एक अंडा विकतो मित्रांनो. याचं वय बघा तुम्ही. शाळा करून कबूतर पालन, कोंबडी पालन, हे बघा असं या शेळ्या कोंबड्या बसलेल्या याच्यामध्ये अंडे देणारे असते. दिला असं नाही ना? खुडे का? आता अंड्यावर बसले की काय एखादी का नाही? सध्या नाही बसलेली का? इकडं अंड्यावर बसलेली मित्रांनो. येते बाहेर कोंबड्या नाही सगळ्याच. आतमध्ये या कॅरेटमध्ये बसवलेली अंड्यावर. डालगे खाली का? मला म्हणलं का ह्या डालगे खाली आणि एवढं झाकून ठेवावं लागत त्याला? मोकळं ठेवायचं, हवा कस लागेल तिला? लागत का? जायची तर गुद मारून मरून. बघा आता पिल्ले उन्हाळ्यातच जास्त, पण इथं झाडं असल्यामुळे काय अडचण नाही. हे बघा झाडं आहे, इकडं कुत्रं आहे, पण डॉन मस्त नियोजन आहे शेतात. हे बघा झाडं आहे, मस्त सावली आहे. इकडं गहू आहे, लिंबणीचं झाड आहे इथं. असं वातावरण मस्त. इकडं कांदा लावलेला आहे. इथं हौदी पाणी पिण्यासाठी ढोरायला. मोटर चालू करायला गेली काय मग? चालू डायरेक्ट हिंदी. चांगलं नियोजन इकडे भाई. आबू भारी नियोजन तुझं. आता सुट्ट्या लागली शेळी घ्यायला पाहिजे एखादं. नाही खाऊन बरं आहे आपलं हेच आहे की नाही? बरं बघा मित्रांनो 20 रुपयाला एक अंडं विकतंय कोंबडीचं. काय पाहिजे एक नंबर. आता रोज नसं भेटत, विकायला भेटतात. जमा करून 10-15 झाले तरी कोणी येतं गिऱ्हाईक. कोणी येतं?
आता सरासरी आपलं जर कोंबडी पालन करायचं मला तर किती कोंबड्यापासून सुरू करायला पाहिजे? 5-6 5-6 कोंबड्यापासून. मग त्याच्या त्या अंड्यापासून समजा अंड्यावर बसवायचं समजा मग अंडे पिल्ले बसायचे. मग 20-19 दिवसाला अंडे निघत पिल्ले निघते. मग 20-21 दिवसाला समजा है ना. हम्म. आता उन्हाळ्याचं मला वाटतं कमी निघते ना अंडे हे पिल्ले उन्हाळ्यात नाही, हिवाळ्यात निघत असते पिल्ले. हिवाळ्यात आणि पावसाळ्यात. हम्म. या पावसाळ्यात नाही, गरजेमुळे खराब होते अंडे. तर आबाळ गरजेत पावसाळ्यात का काय जेवण नाही करायचं का? खरंच मित्रांनो ते मुलाचं कौतुक करावं वाटतं. कारण की काय कबूतर पालन पण करतोय, कोंबडी पालन पण करतोय. पण तितक्यात काय झालं, त्याचे वडील आले. वडील आल्यामुळं त्याने थोडा लाजला. ते म्हणे मामा मला इथपर्यंतच माहिती दिली म्हणे, आता नको म्हणे, वडील आले. तर त्या मित्राला आवडत नाही आमच्या, त्याच्यामुळं त्या मुलांना बाकीचा व्हिडिओ आपल्याला बाकीची माहिती दिलेली नाही. तरी पण एका दिवशी आपण त्याची सर्व A to Z माहिती घेऊया. त्या मुलाला इतका छंद आहे पण त्याच्या वडिलाला नाही आवडत. कारण त्याच्या बऱ्याच काही कोंबड्या अशा त्यांनी विकलेल्या आहेत, पैसे केलेले आहेत. तर आता अंडे पण विक्री करतोय. मित्रांनो 10वीला मुलगा आहे, तो अभ्यास करतोय. 4 वाजेला शाळा सुटली की शेतामध्ये येतो, गाईला चारा वैरण करतो. त्याच्यानंतर त्या कोंबड्याला खुराक टाकणं असं नियोजन त्याचं असतं. आणि खूप म्हणजे मेहनती मुलगा आहे. कारण त्याचं वय जर म्हणलं तर आता सध्या शिक्षणाचं वय आहे. पण शिक्षण करून असं नाही की शिक्षणामध्ये तो समजा लक्ष देत नाही शिक्षणाकडं. शाळा करून शाळा सुटल्याच्या नंतर सायकलवर शेतामध्ये येतो आणि असं कबूतर पालन, कोंबडी पालन असा व्यवसाय करतो. खरंच मित्रांनो काही काही मुलं खूप उत्साही असतात. तर त्याचं म्हणण्याचं तात्पर्य एकच होतं की माझ्या वडिलासमोर नको आहे व्हिडिओ, आणि वडिलाचं नाव पण सांगू नका म्हणजे याच्यामध्ये. त्याच्यामुळे आपण त्याच्या वडिलाचं नाव तुम्हाला थोडक्यात सांगितलं, फखरुद्दीन आहे त्याच्या वडिलाचं नाव. पण मित्रांनो काही काहीला कसं आहे, आवडत नसतात व्हिडिओ. त्याच्यामुळं आपण त्याच्या वडिलाला आपण या व्हिडिओमध्ये दाखवू शकलो नाही. पण मित्रांनो या मुलापासून प्रेरणा शिकण्याचं एकच तात्पर्य आहे की बाबा आपण जेवढ्या कमी वेळात व्यवसाय सुरू करू तेवढा आपल्या फायद्याचा आहे. जेणेकरून आपण त्याच्यामधून काहीतरी इन्कम करत आहे असं तात्पर्य त्या व्हिडिओमधून आपल्याला बघायला भेटलेलं आहे. तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्यामध्ये जर काही जर तुमची भावना इच्छा असेल तर तुम्ही पण नक्की शेळी पालन, कोंबडी पालन, कबूतर पालन. कबूतर पण लोक भरपूर घेत आहेत. जे नवीन पिढी आहेत, मुलं आहेत, त्यांना खूप आवड असते कबुतराची, तर ते पण विकले जात आहेत. तर असं बरेच काही व्यवसाय आहेत आपण शेतीबरोबर करू शकतो. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा. भेटू असं नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.